तिरुपती बालाजीला केस का दान करतात? भारतामध्ये अनेक प्राचीन मंदिरे आहेत. यातील काही मंदिरे त्यांच्या रहस्यांसाठी प्रसिद्ध आहेत, तर काही मंदिरे त्यांच्या अनोख्या परंपरेमुळे जगभरामध्ये प्रसिद्ध झाली आहेत. त्यापैकीच एक आहे तिरुपती बालाजी मंदिर, जिथे देशभरातूनच नव्हे तर परदेशातूनही देखील अनेक लोक दर्शनासाठी येत असतात. म्हणूनच तिरुपती बालाजी मंदिराची गणना देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये केली जाते. कारण दरवर्षी भक्त त्यांच्या भक्तीनुसार कोट्यावधी रुपये, पैसा आणि सोन्याचा प्रसाद येथे अर्पण करतात. या व्यतिरिक्त केस दान देखील करतात. असे मानले जाते की ह्या मंदिरात केस दान केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि केस दान केल्यामुळे लक्ष्मी देवी ही प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. आता जाणून घेऊया काय आहे या मागची पौराणिक कथा. तिरुपती बालाजी हे प्रसिद्ध मंदिर श्री व्यंकटेश स्वामी म्हणजेच भगवान विष्णू यांना समर्पित आहे. या मंदिरात श्री व्यंकटेश्वर यांची पत्नी पद्मावतीसह ते राहतात. हे मंदिर भारतीय स्थापत्य आणि कारागिरीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. हे मंदिर आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिरुमला पर्वतावर आहे. पौराणिक कथेनुसार प्राचीन काळात एकदा भगवान बालाजींच्या मूर्तीवर अनेक मुंग्यांचा डोंगर तयार झाला होता, ज्याच्यावर रोज एक गाय येऊन दूध टाकून निघून जायची. गायीच्या मालकाला हा प्रकार कळताच त्यांनी रागाच्या भरात कुऱ्हाडीने गायीची हत्या केली. यामुळे बालाजींच्या डोक्याला जखम झाली आणि त्यांच्या डोक्यावरील केस गळून पडले. त्यानंतर भगवान तिरुपती बालाजींची आई नीलादेवी तिथे आली आणि त्यांनी स्वतःचे केस कापून बालाजींच्या डोक्यावर ठेवले, ज्यामुळे त्यांच्या डोक्याला झालेली जखम पूर्ण भरली होती. त्यानंतर बालाजी प्रसन्न झाले आणि आई म्हणाले की केसांमुळे शरीराचं सौंदर्य वाढतं, पण तू माझ्यासाठी केसांचा त्याग केलास. आजपासून जो कोणी माझ्यासाठी केसांचा त्याग करेल त्याची प्रत्येक इच्छा मी तिरुपती बालाजी पूर्ण करेल. तेव्हापासून भाविक तिरुपती बालाजी मंदिरात गेल्यानंतर केस दान करतात. या मंदिराजवळ नीलाद्री टेकड्या आहेत, जिथे नीलादेवीचीही मंदिर आहेत, जी त्यांची आई आहे. रामकृष्ण हरी.